Okay. Let me divide the board in 4 parts so that I can solve the example easily. Okay. हाँ, तुम्ही तुमची नोटबुक 4 पेज मध्ये डिवाइड करू नका. तुमच्या नोटबुकचं पेज तुम्ही एका खाली एक सॉल्व्ह करायचं, लक्षात ठेवा. आता परत घाण करू नका नोटबुक मध्ये. मला इथे जागा कमी आहे म्हणून मी करतोय. तुम्हाला नोटबुक तुमची दिलेली आहे. एक्झाम्पल सॉल्व्ह करताना वन बाय स्टेप लिहायचं. ठीक आहे. सपोज आता मी इथं एक एक्झाम्पल सरळच घेतो. लेट ए इज इक्वल टू वन मॅट्रिक्स आय विल कन्सिडर हियर 1 2 3 4 1 1 1 1 1 सर 2. 4x4 ची मॅट्रिक्स. हा घेतो की मॅडम. का 4x4 नको? हॅलो, आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे मॅडम. तुम्हाला एक्झामला 4x4च असणार आहे, फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. ठीक आहे. नाउ क्वेश्चन इज दॅट वी आर सपोज टू कन्वर्ट दिस मॅट्रिक्स इनटू आयडेंटिटी मॅट्रिक्स. Convert this matrix into unit matrix. Okay, that is our aim. Suppose now to convert this matrix into unit matrix, what is our observation or what we are supposed to do? R1 Yes? interchange R2. इंटरचेंज कशाला करतोय? What is our observations? First step काय पाहिजे आपल्याला? A11 is equal to 1. हा, पहिला एलिमेंट 1 पाहिजे. हा, डायगोनल एलिमेंट सगळे 1 पाहिजे आणि रिमेनिंग ऑल आर 0. त्यातला आपण पहिला डायगोनल धरला. आपण पहिला कुठला डायगोनल घेतला? A11. ओके, आय विल चेंज A11. हा, A11 आपला 1 करायचं आहे. फर्स्ट स्टेप. ओके, फर्स्ट स्टेप आली आपली A11 इज इक्वल टू 1. ठीक आहे. नेक्स्ट स्टेप, सेकंड स्टेप काय असेल? बिलो एलिमेंट्स. बरोबर का? बिलो 0, बिलो ऑल 0. बरोबर आहे. आणि थर्ड असेल बाय युझिंग R1 अँड अबो त्याच्या पुढचे सगळे 0, अबो ऑल 0 बाय युझिंग C1. ही स्टेप आहे एका डायगोनल एलिमेंटची, आणि हीच स्टेप प्रत्येक डायगोनल एलिमेंट साठी रिपीट करत राहायचं, सो दॅट वी कॅन कन्वर्ट अवर मॅट्रिक्स इनटू आयडेंटिटी मॅट्रिक्स. आर यू गेटिंग माय पॉइंट? This is the most easiest method. By using this method, you can convert the given matrix into identity matrix very easily. Okay, that is the case. हे ऑब्झर्वेशन आहे माझं. त्या ऑब्झर्वेशनला मी डिसाईड केलेलं आहे. येथे सर्वांना लक्षात नाही. असंच का करायचं? जर कोणाला वाटत असेल तर त्यांची मेथड फॉलो करू शकताय, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण तिथे थोडंफार डिफिकल्ट जाणार. तुमची मेथड कधी अप्लिकेबल आहे? जर 2x2 चा मॅट्रिक्स आहे, 3x3 चा मॅट्रिक्स आहे, आयडेंटिटी मॅट्रिक्स करा. कसंही रो कॉलम कसंही यूज करत करेक्ट ट्रान्सफॉर्मेशन करत गेलात तर आन्सर येणार आहे, नो प्रॉब्लेम. जर 4x4 चा आला किंवा 5x5 चा आला तर मग तिथं कसं करणार आहे? इलेमेंट जास्त असतात, मग कसंही ट्रान्सफॉर्मेशन जर नाही केलं तर मग जास्त प्रॉब्लेम येतो. ठीक आहे. जर प्रॉब्लेम मोठा असेल तर आपण काय करतो? सिस्टमॅटिक प्लॅनिंग करतो. जर सिस्टमॅटिक प्लॅनिंग केलं तो प्रॉब्लेम जर मी सॉल्व्ह करू शकतो, सॉल्व्ह केला तर आपल्याला त्रास कमी होतो. बरोबर आहे का? बघा माझं. Am I correct? If the problem is big, then we have to solve the problem by step by step. First, we have to do the plan, and we have to solve the problem step by step, so that the problem will get solved easily. Am I correct? बरोबर आहे का? Yes. हा, ओके. म्हणून असं सॉल्व्ह करायचं. तुम्ही तुमच्या मेथडने पण सॉल्व्ह करू शकता जुन्या, काय प्रॉब्लेम नाही आहे. आता बघा बाय. आता हा एलिमेंट मला 1 करायचा होता, ऑलरेडी 1 आहे, त्याच्यामुळे काही इंटरचेंज वगैरे काय करायला जायची गरज नाही. ऑलरेडी द एलिमेंट इज 1, सो नो नीड टू मेक एनी चेंजेस, एनी काइंड ऑफ चेंजेस इन द मॅट्रिक्स. ओके, सो व्हॉट शुड बी माय ट्रान्सफॉर्मेशन? नाउ वी हॅव टू मेक बिलो दीज एलिमेंट्स, वी आर सपोज टू बी मेक 0. ओके, हे 0 करायचे. काय यूज करणार त्यासाठी? काय यूज करणार? रो ट्रान्सफॉर्मेशन R1. ओके, आता R1 यूज करून कसे 0 होणार? R2 मायनस R1, R3 मायनस R1 2 टाइम्स R1. बरोबर? twice R1. हा, आणि R3 मायनस 3 times R1. Twice R1. येस. Twice R1. R4 minus 3R1. येस सर. हा, R4. ओके, R4 मायनस 3 टाइम्स R1.
Are you getting my point? Why this transformations I have considered? I want to make the below diagonal element 0 by using that row, first row. Okay. मग आपण पहिल्या रो मध्ये काही चेंजेस करत नाहीये, तर तो पहिला रो माझा नो चेंज आला इथे. ठीक आहे. नेक्स्ट हे खालचे मला 0 करायचंय म्हणून मी सेकंड ट्रान्सफॉर्मेशन घेतलं. ओके. आता बघा कसं येते. व्हॉट इज माय फर्स्ट ट्रान्सफॉर्मेशन? दॅट I have to subtract this 1 from this 2. What is the answer? -1. Next. Next. -2. -3. -3. Okay. Next. R3 0. Next. 0. आता मी -2 नी मल्टिप्लाय करतोय त्याला, बरोबर आहे. 2 into -2 minus 4. 2 minus 4 -2. Next. -5. -5. Okay. Next. -5. -5. Last. -5. Last one तिथं पण -5. -5. Good. -5 sir. Good. Next. 0. आता कितीने मल्टिप्लाय करायचं मला? -5. ओके ठीक आहे. 1 minute. मला -5 ने मल्टिप्लाय करायचं. 3. फर्स्ट एलिमेंट. नाही 3 ने मल्टिप्लाय नाही करायचं मला. 3 ने मल्टिप्लाय करायचं ना सर. हां ओके. थ्राइस R1 आहे. हां येस. -3 ने मला मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे. मग -3 ने मल्टिप्लाय केल्यानंतर किती होणार? 1 - 6. 1 - 6 -5. -5. -1 -5 -1 -9 -10. Okay, next. 4 minus 12. -8. Correct? The calculations are correct? Yes sir. Okay, चलो. आता next बघा. पहिलं ट्रान्सफॉर्मेशन झालं. आता हे above. These elements we are supposed to be make 0 by using. Yes. Column transformation. Column transformation. By C2 minus. Yes. Start. -7. -2 twice 7. Next. C3. minus Thrice 7. Good. Next. आणि C4 minus 4 times 4. 7. Yes. Good. 4 7. Good. Okay. समजा लागले. 1 0 0 0. आणि मी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन घेतल्यानंतर काय सांगितलं? नो चेंज इन द मॅट्रिक्स. जस्ट राईट ऑन द मॅट्रिक्स ऍज इट इज. तिथे काही चेंज होणार नाही कारण त्याचे करस्पॉन्डिंग एलिमेंट्स 0 आहे. येते लक्षात? Yes sir. -5 -10 -8 आलं. हा तुमचा मॅट्रिक्स आला. नेक्स्ट स्टेप. नाउ गो फॉर द डायगोनल एलिमेंट. नाउ गो फॉर द सेकंड डायगोनल एलिमेंट. मेक इट 1. सेकंड डायगोनल एलिमेंट किती आहे माझा इथं? -1. हाऊ टू मेक -1 as 1? बाय Divide by -1. डिवाइड बाय माइनस और मल्टीप्लाई बाय -1. Multiply. Multiply by बोथ आर करेक्ट. नो इश्यू. Divide पण डिवाइड पण चालतं आणि मल्टीप्लाय पण चालतं. R2 सॉरी. ओके. तर R2. येस. मल्टीप्लाय R2 divided by -1. गुड. नो इश्यू. काही करा. मल्टीप्लाय करा, डिवाइड करा, काही पण करा. ठीक आहे. हा आला 1 2 3. बरोबर. 3 0 -2 -5 -5 -5 -5 -10 -10 -8. करेक्ट आहे. आता नेक्स्ट. हा आता पुढची स्टेप. मी पेन चेंज करतो म्हणजे परत लक्षात येईल. आता काय करायचं मला? हे 0 करायचे. ह्यासाठी मला काय कन्सिडर करावं लागेल? R2. म्हणजे रो ट्रान्सफॉर्मेशन R2. खालचे एलिमेंट 0 करायचे तर रो ट्रान्सफॉर्मेशन. ओके. बाय R3 प्लस. येस. Twice R2. Twice R2. गुड. नेक्स्ट. R4 plus 5 R2. 5R2. हा प्लस काय येणार बघा इथं कारण ऑलरेडी मायनस साइन आहे. मायनस साइन असेल तर मिडल साइन पॉझिटिव्ह येईल कारण प्लस मायनस कॅन्सल होत असतात. बरोबर आहे ना? +5 -5 get cancelled. So that if the negative sign is there, the transformation will be positive. Plus sign will come. ठीक है? Opposite sign असतील तर. Next, equivalent sign. No change. 1 0 0 0. Okay? 0 1
2 3 no change in R1 R2 we are performing operation for R3 and R4 start calculation ह्यासाठी मी 0 साठी चालू आहे सगळं आपलं तिथं 0 लिहिला मी पुढे हा -5 plus 4 what is the value -1. -1. next -5 plus 6 +1. oh yes good One. next 1. पहिले दोन Zero. 0 पुढे -10 plus 10 +10. 0. 0. -8 plus 15 7. 7. करेक्ट आहे एम आय करेक्ट Yes, sir. आता Yes, पुढची yes. स्टेप काय Yes, असेल sir. माझी हे मला एलिमेंट 0 करावे लागतील R3 divided by -1. नो 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 आय वांट टू मेक दिस 2 3 0 Column C3 minus 2C. C3 C3 minus 2 C2 and C4 minus 3 Price Yes. in C2. by C3 minus 2 times C2 C4 minus 3 times or -3 times C2 सगळं C2 नीच इथं बघा पहिला R1 ट्रान्सफॉर्मेशन यूज केलं नेक्स्ट C1 घेतला बरोबर आहे प्रोसेस कंप्लीट सर्कल कंप्लीट झाला नेक्स्ट सेकंड डायगोनल 1 केला परत प्रोसेस R2 आणि नेक्स्ट C2 बरोबर आहे लक्षात ठेवायचं R2 C2 R3 C3 इक्विव्हॅलेंट साइन हा कॅल्क्युलेशन बघा 1 0 0 0 0 1 हे फक्त 0 0 लिहायचं इथे मॅट्रिक्स मध्ये काही चेंज होणार नाही नाउ आय हॅव टू मेक दिस एलिमेंट 1 ट्रान्सफॉर्मेशन सेकंड आता तिसऱ्या डायगोनल कडे गेलो आपण हा R3 divided by -1. हा R3 डिवाइडेड बाय -1 त्याच्यापेक्षा सोपं अजून कमी चेंजेस होतील ज्याच्यामुळे असं -R3. C3 divided by हा गुड C3 डिवाइडेड बाय -1 और मल्टीप्लाइड बाय -1 मला नेगेटिव्ह साइन पासून कधी पण लांब राहायचं बघा नेगेटिव्ह साइन ऑलवेज डेंजरस मला तर आवडत नाही नेगेटिव्ह साइन त्यामुळे त्यापासून लांब राहायचं पॉझिटिव्ह सोपं असतं पण निगेटिव्ह आलं ना परत ताप देते ते डोक्याला आता इथं प्रॉब्लेम लहान आहे त्यामुळे काय वाटणार नाही पण कधी कधी तो मोठा प्रॉब्लेम क्रिएट करतो मी उभं मल्टिप्लाय केले लक्षात आलं ना उभं मल्टिप्लाय केले मी कॉलमला त्याच्यामुळे इथं फक्त मायनस साइन येईल रोल आला असं इथं मायनस साइन आला असतं दॅट डझंट मेक एनी डिफरन्स बाय नाउ बिलो ऑफ दिस एलिमेंट 0 करायचंय ऑलरेडी 0 आहे बरोबर आहे का माझं बरोबर आहे का माझं Sir. हा yes sir आता मग काय आडवं हा एलिमेंट 0 करायचा आहे तर काय करावं लागेल C4 minus C. C3. येस गुड आणि त्यासोबत मी लगेच ट्रान्सफॉर्मेशन घेतो R4 R7 डिवाइडेड divided by 7. R4 डिवाइडेड बाय 7 म्हणजे लगेच तिथे कन्वर्ट होईल तो येतं लक्षात तुम्ही डायरेक्ट घ्यायचं नाही नाहीतर थांबा नकोच परत काय तर समज होऊन बसायचं तर चालतं ना चालतं की पण ऍट अ टाइम मग रो आणि काय? कॉलम ट्रान्सफॉर्मेशन इथं घेऊ शकत नाही इथं कुठे वरती शेवटी तिथं काहीच नाही ना सगळे एलिमेंट 0 आहेत म्हणून तिथे चालतंय ते येतं का लक्षात इथे एकच एलिमेंट काय चेंज होणार नाही म्हणून चालतं इथं जर चुकून दुसरा कुठला तर एलिमेंट असला असता तर पुढे या रो मध्ये कुठे तर तो चेंज झाला असता म्हणून तसं करायचं नाही जाऊ द्या चालतंय पण तसं हे कसं 15-20 एक्झाम्पल सॉल्व्ह केले ना मग हे असे ट्रान्सफॉर्मेशन करूया आता नको इनिशियली लगेच 0 0 0 7 okay next now go for the fourth diagonal element go for the fourth diagonal element C4 divided by 7. yes let by C4 divided by 7 or R4 divided by 7 any transformation is correct 1 0 0 0 0 1 0 0 0 0 1 0 0 0 0 1 this is my identity matrix of order 4 by 4. I4 this is I4 yes आलं का लक्षात सर्वांना कसं मेथड यूज करायचे हा Yes, sir. हे बघा Yes sir. मी परत एकदा इथं वाटल्यास दुसऱ्या पेनने यूज करतो
आणि इथे ऍड करतो. हे बघा, पहिली स्टेप लीडिंग एलिमेंट सॉरी लीडिंग एलिमेंट 1. ह्याच्यासाठी तुम्ही काय काय करू शकताय? रो इंटरचेंज करू शकताय, इंटरचेंज. नेक्स्ट डिवाइड. ओके, इंटरचेंज, डिवाइड, सबस्ट्रॅक्शन कुठलंही ट्रान्सफॉर्मेशन यूज करू शकताय ज्याच्यामध्ये कमी निगेटिव्ह साईन येणार नाही किंवा फ्रॅक्शन नंबर येणार नाही असं ट्रान्सफॉर्मेशन कन्सिडर करायचं. नेक्स्ट काय करायचं? बिलो, बिलो ऑल झिरो. बरोबर आहे, बिलो ऑल झिरो बाय युझिंग फर्स्ट रो. आणि थर्ड येतं अबो, त्याच्या पुढचे ऑल झिरो बाय युझिंग C1, बाय युझिंग C1. करेक्ट आहे माझं? लक्षात आलं का सर्वांच्या? येस सर. ओके, मी बऱ्यापैकी व्यवस्थित स्लो मध्ये सांगायचा प्रयत्न केलेला आहे. काय प्रॉब्लेम असू नये. असेल तर तुम्ही विचारू शकता, आता काय डाऊट असेल तर विचारा. ओके, आय एम हिअर. हा, एक मिनिट विचार करा, आपण काय केलं समजलं का बघा. आणि वी हॅव टू रिपीट द सेम प्रोसेस फॉर एव्हरी नॉन झिरो डायगोनल एलिमेंट. वी हॅव टू कंटिन्यू. जर कुठला डायगोनल एलिमेंट झिरोच आहे तर त्याच्या मागे लागायचं त्याला 1 करायला. नॉन झिरो असेल तर त्याला आपण 1 करू शकतो. जर तो झिरो असेल तर त्याला 1 कसं करणार? नॉट पॉसिबल. इफ पॉसिबल म्हणतो मी, इफ पॉसिबल मेक इट 1 अँड फॉलो दिस प्रोसेस. सर्वांना आलं लक्षात? येस सर. येस सर. एक मिनिट विचार करा, अजून काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही विचारू शकताय. फॉर एव्हरी एक्झाम्पल okay, for every example we are supposed to solve in this way only. म्हणजे हे प्रोसेस आहे इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन प्रत्येक एक्झाम्पल साठी. ठीक आहे. सर्वांच्या लक्षात आलं का बघा आता हे? ओके, सर्वांचं जर कम्प्लीट झालं असेल तर ठीक आहे. हा, असं तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. तर आता आपण पुढे जाऊया. मी क्लोज करू हे. लिहून घेतलं का सर्वांनी कसं करायचं हे? येस सर. शुड आय क्लिअर द बोर्ड नाउ? येस सर. ओके, आय विल क्लिअर द बोर्ड. येस सर. I will write one more example here and you are supposed to be convert that matrix into identity matrix. Okay, मी एक example लिहितो इथे. Let matrix A is equal to
ओके चला हा हे एक्झाम्पल कन्वर्ट करा आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये, बघूया कसं करताय. युनिट मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करा. ठीक आहे. आय विल रिमेन प्रेझेंट हिअर. 5-7 मिनिटं आहेत आपल्याकडे, 5-6 मिनिटं आहे, कन्वर्ट करा ते. इथं बघा पहिला एलिमेंट 1 आहे, त्यामुळे पुढची स्टेप फॉलो करायची आहे. सॉल्व्ह करताना सगळे एव्हरीवन solve this example. Convert this matrix into identity matrix by R2 minus 4 times R1, R3 minus R1 and R4 minus 5 times yes R1. हाँ मी काय कॅल्क्युलेशन करणे, सावकाश कॅल्क्युलेशन करा आणि मला किती ऑर्डरचा युनिट मॅट्रिक्स एक्झिस्ट होते ते सांगा मला. फोर बाय फोर 4x4 चा युनिट मॅट्रिक्स एक्झिस्ट होते इथं. हो 4x4 चा सर 4x4 च होत नाही एक्झिस्ट. तेच म्हणतो मी. तर कितीचं 4 होतं? बाय 4 येत नाही, तयार होत नाही, यात डायगोनल एलिमेंट 0 होत सगळे. हा, हा, झिरो येते डायगोनल एलिमेंट. हा मी तेच म्हणतोय. हा मी त्यासाठी दिलं हो. बघा बरं. तर डायगोनल एलिमेंट 0 येतात, त्यामुळे 4x4 च युनिट मॅट्रिक्स होईना एक्झिस्ट. हा बघा की इथं बघा किती येत आहे. हा 0 आला, तो पण 0 येतो सर. हे 0 आलं सगळे, तो पण 0 येते. 0 सगळे. आणि हा आला -1. 0 -1 3 0. नाही नाही हा येतो बघा लास्ट 0 -1 3. हा 3 आला. हा हा 0. हा 0 2. सगळे 0 ना खालचे. हम्म. ओके बरोबर आहे का? कॅल्क्युलेशन बरोबर आहेत का बघा माझे. हे परत 0 करायचं बाय. कसं येणार? C2 minus 2 times C1, C3 plus 2 times C1 and C4 minus C1. बरोबर आहे? 1 0 0 0 next 0 0 0 0 0 minus 1 3 0 0 0 0 0. ओके आता फक्त इथे एकच एलिमेंट राहिलाय. आता याला शिफ्ट दॅट एलिमेंट टू सेकंड डायगोनल पोझिशन बाय. कसं इंटरचेंज करावं? R2 इंटरचेंज विथ -R3. मी जर असं इंटरचेंज केलं तर हे कसं होणार आहे? 1 0 0 0 0. हा याला 1 केला इथं 1 होणार, हा -3 इथं 0. एक परत हा 0 0 0 खाली आला, हा 0 0 0 0. आलं का लक्षात? ओके मग हा सेकंड डायगोनल एलिमेंट 1 झाला, त्याच्या खालचे 0 करायचे होते, ते ऑलरेडी आहेतच, म्हणजे फक्त हा -3 0 करायचा आहे. What should be transformation? Yes, by C3 plus 3C2. correct है? Plus 3C2 so that this element becomes 0. म्हणजे मॅट्रिक्स कसा आला तुमचा? हे बघा इथं लिहितो 1 0 0 0 0 1 0 0 0 0 0 0 0 0 0 0. म्हणजे किती ऑर्डरचा युनिट मॅट्रिक्स आला इथं? 2 by 2. 2 by 2. ओके ह्याला मी इथं स्प्लिट करतो, इथं 1 आहे. मी याला काय केलं, इथून एक लाईन घेतली आणि इथून एक लाईन घेतली. तो मॅट्रिक्स किती पार्ट्स मध्ये डिवाइड झाला? 4. 4. पहिल्या पार्ट्स मध्ये किती आहे? I2
दोन ऑर्डरचा मॅट्रिक्स, याच्यामधला 4 मधला एक 0, या 4 मधला एक 0 आणि याच्यामधला एक 0, हे असं साधारण मॅट्रिक्स तो कन्वर्जन झाला. ओके, हे जो पॉइंट आपण नंतर घेणार आहे एक 4-5 लेक्चर नंतर, तो तुम्हाला मी अगोदरच घेतला फक्त एवढंच. हे याप्रमाणे तुम्हाला तो युनिट मॅट्रिक्स कन्वर्ट करायचा आहे. कॅल्क्युलेशन पार्ट साठी मी घेतलाय तो. लक्षात आलं सर्वांच्या? ज्यांची रँक काय ज्यांची 4 ऑर्डर आली होती ते क्लिअर केलं का तुम्ही? 2 येते ऑर्डर. Oh. येस मॅम. ओके ठीक आहे. हा ठीक आहे. ओके गुड. कोण काय म्हणते का चॅट बॉक्स मध्ये? चॅट बॉक्स मध्ये जर काय म्हणत असाल ना तर फक्त एक काम करत जावं की सांगत जावं, म्हणजे रेज युअर हँड सो दॅट आय कॅन गो टू चॅट अँड आय विल सी व्हॉट यू आर ट्राइंग टू से. तुम्ही फक्त चॅट ते करत राहिले की मला वाटतं कोणी अटेंडन्स वगैरे देते काही की असं वाटतं, त्यामुळे मी तिकडे जात नाही जास्त. जर काय असेल तर सांगत चला. स्टील 4 to 5 स्टुडंट्स वर अब्सेंट. बघूया. ठीक आहे, लक्षात आलं असेल सर्वांच्या हे कसं करायचं ते. येस. ओके, तर बघूया आपण पुढच्या सेशनला जो पॉइंट आहे न्यू पॉइंट वी आर गोइंग टू सी न्यू पॉइंट इन द नेक्स्ट सेशन आफ्टर द ब्रेक इमिडिएटली. ओके, हाँ कौन है? सोहेल, यू वांट टू से समथिंग? यू कैन. हाँ बोला की. नाही 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 नाही, एक 15 मिनिटाचा ब्रेक असेल, ब्रेक नंतर चालू करूया. एक 10 मिनिटाचा ब्रेक देणं कंपल्शन आहे. जास्त वेळ ते आपण मोबाईलच्या स्क्रीनकडे पण बघू शकत नाही. तुम्हाला हे होतंय पण हे मला ओझ आहे खूप डोक्याला, डोकं दुखते माझं याच्यामुळे. ठीक आहे, माईक मुळे मला थोडासा त्रास होतो.